हिंदी में बताइए सर, क्या कहेंगे आप? गोवा जा रहे हैं। तिथे बारामतीत गुंगीचं औषध घटनेतील पीडित पती प्रवीण जगताप यांच्याशी माझानं संवाद साधला। हा प्रयत्न तिने का केला, यासोबत तिच्यासोबत आणखी कोण कोण आहे याचा तपास घ्यावा अशी मागणी यावेळी प्रवीण जगताप यांनी केली। माझा 2 कोटीचा टर्म इन्शुरन्स आहे, त्यामुळे तिनं हे केलं का असा देखील सवाल प्रवीण जगताप यांनी उपस्थित केला। प्रवीण जगताप हा उच्च शिक्षित असून त्याची पत्नी देखील उच्च शिक्षित आहे। तिला औषधांमागील ज्ञान आहे, त्यामुळे या गोळ्या कोणी दिल्या याच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी प्रवीण जगताप यांनी केली आहे। बारामती शहरामध्ये नवऱ्याला जिवंत गाडण्याचा प्रयत्न पत्नीनं केला, ते प्रवीण जगताप आपल्यासोबत आहेत। काय झालं होतं नेमकं त्या दिवशी? बुधवारी रात्री मला त्यांनी ऑर्थो ज्यूस मधून झोपेच्या गोळ्या दिल्या। त्यानंतर मी गुरुवारी पूर्ण दिवस, शुक्रवारी पूर्ण दिवस मला काही कळलं नाही। शनिवारी सकाळी फक्त मला कोणीतरी मारतंय हे कळत होतं। आता त्याच्यामध्ये आमची पत्नी होती, अजून कोण होतं का हे मला माहिती नाही, पण मला त्यांनी भरपूर बॅटने मारलं। त्यानंतर मी बेशुद्ध झालो। पण मला ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जाग आली त्यावेळेस असं मला सांगण्यात आलं की जे गवंडी आलते त्यांनी एक गॅलरीमध्ये डक्ट बनवलेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला टाकलेलं आणि त्याच्यावरती कडापा लावून मला पुरण्याचा प्रयत्न करायचा होता। पण त्या गवंड्याला माझा हात किंवा पाय हल्ला असेल म्हणून त्याला कळालं, म्हणून तो ओरडा करत खाली सुटला। त्याने 112ला फोन केला। त्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी स्वतः सगळा तो प्रकार बघितला आहे। त्याआधी 2 दिवस असं म्हणताय की तुम्ही ज्यूस मधून मला गोळ्या दिल्या, त्याआधी तुमच्या दोघांचं काय भांडण वगैरे काय झालं होतं का? नाही, आमचं असं काहीही भांडण नाही, एकदम नॉर्मल सगळा संसार चाललेला होता। मग हे का केलं असावं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये एकतर माझा टर्म इन्शुरन्स पण आहे 1 करोडचा, प्लस अजून LIC चे 2-3 इन्शुरन्स आहेत, असे मिळून साधारणतः 2 करोडचे इन्शुरन्स आहे। त्याच्यासाठी हे केलं का हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न असा आहे की ह्याच्यामध्ये कोण बंधुबाबा आहे का किंवा काय जादूटोण्याचा प्रकार आहे का, तो एक अँगल शोधणं। कारण का एकट्याला बॉडी उचलून त्या खड्ड्यामध्ये टाकणं, त्यातून परत रिमूव्ह करणं हे एकट्या माणसाचं काम नाही। 100% ह्याच्यामध्ये दुसरा कोणतरी मास्टरमाइंड आहे किंवा कोणतरी तिला गाईड आहे। तर याची माहिती मला पोलिसांनी द्यावी किंवा याचा तपास त्या पद्धतीने करावे। पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा ही यांची मागणी आहे। आता याच्यामध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक।